ट्रॅक वरती गोलंदाज तयार. एक बाईक मित्र तिकडे लागली आहे मागे पडद्याच्या बाजूला. जर तुला जमत असेल तर मागे बाजूला पार्किंग भरपूर आहे, थोडं केलं तर बरं होईल. चल थँक्यू. 4 षटकांची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले, 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. गेम ऑन. फायनलचा पहिला बॉल बॅटची बाहेरची कडा, मागे चालला शॉर्ट थर्ड मॅनला, तिकडे थांबवलंय आणि मी ती एक सिंगल. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. मयुरेश या टुर्नामेंट मध्ये अगदी आपण पाहिलं ना तर मयुरेशनं चांगली बॅटिंग केली आहे. अगदी ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये प्रत्येक मॅच तो चांगला खेळलाय. प्रेमित त्याच्या बॅटमध्ये रन्स आलेत, तो देखील याच पासळला बिलॉंग करतो. 40+ फॉर्मॅट मध्ये तो चांगला खेळलाय. लक्ष प्रत्येकाचं लागलं, मात्र विजेतेपदाची ट्रॉफी कुठे जाणार. हाफ ट्रॅकर फटका ऑन साइडला, डीप लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एकाच ऍक्शन मध्ये उचलून थ्रो केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आहे ना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो सध्या अवधूत. मला आजही एक नाव आठवतं ॲज अ सीमर यंगस्टर क्रिकेटर म्हणून. मागच्या 2 वर्ष आधी मी म्हणालो की येत्या काळामध्ये ना रायनल इत्तूर या नावावरती मोठी गर्दी होईल, जो उत्तमचा स्टार बॉलर आहे. आणि बिग बॅशच्या अनेक मोठ्या लीगमध्ये दिल्ली धमाकासारख्या टीममध्ये रायनल इत्तूरला खेळताना आपण पाहिलं. आज देखील एक म्हणावं असं वाटतं की इन फ्युचर आहे ना पालघर जिल्ह्यातनं ॲज अ बॉलर सीमर तुम्हाला शोधायचं आहे तर सर्वाधिक मोठी पसंती व्यावसायिक क्रिकेटमध्ये दिली जाईल अवधूत या नावाला. कारण इन फ्युचर हा देखील टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सुपर डुपर स्टार आहे, या ती मात्र शंका नाही आहे. लक्ष ठेवा या नावावरती आणि लक्षात ठेवा अवधूतचं नाव येत्या काळामध्ये सातपाटीचं नावच नाही तर पालघरच्या क्रिकेटला अवधूतच्या नावानं देखील ओळखलं जाईल. क्वालिटी आहे आणि या बॉलरनं विकेट्स काढलेत, या बॉलर्सनं रन्स थांबवलेत. बट घरच्या मैदानावरती ॲडव्हान्टेज बॅटिंगचं, कारण कानानी कोपरा खडानी खडा मातीनी माती टीम फायर 11 पास्तळला माहिती आहे. हाफ ट्रॅकर डॉट बॉल की व्हाईट बॉल या सगळ्या चर्चा सुरुवात. अंपायरचा इशारा कोणताही नाहीये, म्हणजे डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आणि अवधूतने केले पुनरागमन. एखादी विकेट अवधूतला मिळेल का, कारण मागच्या 2 सिंगल्स 1 चौकार 1 डॉट बॉलचा खेळ आतापर्यंत या मॅच मध्ये पाहिलाय. त्यामुळे अवधूतला पण सांगावं लागेल खूबियामी मुझमे खामियाबी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे कॅच आई या मुझमे. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन दिला सन्मान. बॅकफुट पॉइंट पुढे सरकेल, मेल एक सिंगल. चौकारानंतर अगदी धावफलक देखील हलत ठेवलाय. 4 षटकांची मॅच, 4 ओव्हर कमीत कमी 40. या मैदानावरती नक्कीच एक चांगलं लक्ष आहे, कारण एका बाजूला अवधूत वैभव सारखे चांगले बॉलर्स आहेत, दुसऱ्या बाजूला कृपेश, त्यानंतर निरंजन घरत सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे 10ची सरासरी या मॅच मध्ये नक्कीच फार मोठी असेल. स्वर्गीय अंकुश स्मृती चषक तुम्ही पाहता. फुल टॉस ऑन साइडला, विकेट अवधूतला नाही तर कुणाला मिळणार. धक्का लागला मैदानावरती पहिला. सातपाटी सेलिब्रेशन ऑन, कारण अवधूतनं केला गेम ऑन. धक्का दिला पहिला. फायर 11 पास्तळ. कम ऑन डीजे. पहिला विकेट मैदानावरती आला आणि त्यानंतर मैदानावरती दाखल होतोय या फायर 11 पास्तळ आणि बोईसरच्या जंगलातील ठाणा वाघ. नाव तर तुम्हाला माहिती असेल, निरंजन घरत, ज्याची गोलंदाजी पाहण्यासाठी मोठी गर्दी होतं. सुप्रीमो चषक ज्यावेळी जिंकलं, अगदी आपण पाहिलं वेदांत 11 वाडा, त्यावेळी उत्कृष्ट गोलंदाजाचा ठरलेला मानकरी आणि बोईसरच्या क्रिकेटकडे पास्तळकडे ज्यांना अभिमानानं टेनिस बॉल क्रिकेटला नजरा आणण्यास भाग पाडला, तर एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला काय हरकत आहे. पास्तळच्या क्रिकेटची ओळख मैदानावरती होतीये दाखल. निरंजन घरत, नाम तो सुना होगा. गरज आहे मैदानाला आज त्याच्या बॅटिंगची, कारण होम ग्राउंड वरती तुम्ही खेळत आहे तर प्रत्येक टीमला इतकं सांगावं लागेल, अपनी जीत पर इतना ना इतराओ, तुम्हारे हार से ज्यादा चर्चा हमारे हार का और हमारे नाम का है. आणि आज मैदानावरती त्या नावासाठी निरंजन घरतला रन्स बनवावाच लागतील, कारण गरज आहे टीमला. अर्थातच फायर 11 पास्तळला. फायर शो
अजूनही सुरू नाही झालाय, कारण समोर पालघर जिल्ह्यातील एक सर्वाधिक सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट एक गाव 11 फॉर्मॅट अँड वन ऑफ द टॉपेस्ट अँड वन ऑफ द फेवरेट टीम ध्रुव 11 सातपाटी सध्या आपल्या नावाचा डंका पुन्हा एकदा वाजवेल का, चॅम्पियन बनेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात तुम्हाला मिळतील. कारण म्हटलं जातं ना, आय डोंट नो हू विल वन द चॅम्पियन बट आय व्हेरी शोरली मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. हा सामना कोण जिंकेल मला माहित नाही, बट या मॅच मध्ये मन जिंकणारा क्रिकेट सातपाटी आणि टीम पास्थळ तुम्हाला डेफिनेटली दाखवेल मित्रांनो. त्यामुळे पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्क सोबत. अंकुस्मृती चषक टप्पा पडलाय भरपूर बाहेर आहे. एक्स्ट्राज रन्स इकडे बनतील 1+1. आता आवाज मैदानावरती दुनानेल पास्थळच्या नावाचा. बँजो वाजवू लागलेत. कदाचित असं होऊ नये की बँजो यावे पास्थळच्या पैशात आणि आनंद साजरा करून जावे सातपाटीवाले. टीमची टोटल धावफलकावर 2 ने पुढे जाल. स्कोर 9. पहिल्या षटकात आल्या होत्या फक्त 7. वैभव आणि व्हाईट बॉल एक कनेक्शन कब खत्म होगा, आज त्याची चर्चा मैदानावरती जरूर केली जाईल. आज सर्वाधिक एक्स्ट्राज रन जर कोणाच्या ओव्हरमध्ये आलेत तर तो गोलंदाज वैभव. व्हाईट बॉल्स भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्याकडनं राहिलेत. आता त्याच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर मैदानावरती आला. बॅटिंग ट्रॅकवरती निरंजन घरत, त्याच्या बॅटकडे लक्ष लागल्या. पुन्हा एकदा येईल का फॉर्मात निरंजन घरत परत, कारण मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या बॅटनं दाखवलं. जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षकांची गर्दी. अगदी कुठेच वाटत नाही की एप्रिल सुरू झाला. एप्रिलचं कडाक्याचं ऊन. अपील ओईठी आउट. फलंदाज बाद. अंपायरच्या निर्णयाकडे न पाहता आधीच मैदान सोडून निघाला, कारण माहिती आहे झाला चेंडू बॅटचा स्पर्श. सातपाटी करेल हर्ष. विकेट मिळते मॅचची गोल्डन. निरंजन घरात बॅक टू द आउट. विकेट मैदानावरती जातीये नंबर 2. फलंदाज झाला या ठिकाणी बाद. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मंगेशजी भोईर यांचं शुभागमन झालं. त्यांचं करूयात आपण हार्दिक स्वागत या मंचकावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच भागेशजी घरत यांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूयात आपण या ठिकाणी वेलकम. बॉल चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी आता 4. मंगेशजी भोईर आणि भागेशजी घरत यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती सुचेंद्रदा घरत आणि आमच्या फायर पास्टरच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 ने पुढे जाईल. एका बाजूला इनमिन सातपाटीचे 40-41 जण आणि दुसऱ्या बाजूला सालवड आणि पास्तळ. या सगळ्यांना पुरून उरतील का? या सगळ्या मैदानाच्या बाहेर अफाट संख्येनं प्रेक्षक राजा आलाय. पण मैदानावरती आजचा संध्याकाळ कोणाच्या नावावर? फटका चांगला, टायमिंग चांगला, बट एलिव्हेशन कमी आहे. मिड विकेटला बॉल हवा त्या कॅचचा कॉल. ट्रिपलाय झेल. फलंदाज बाद. धक्का मैदानावरती तिसरा टीम फायर 11 पास्तळला. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते विकेट्स आतापर्यंत मैदानावरती गेलेत तर म्हणजे 3. ओईठी आउट अगदी 3 वेळा स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती मैदानावरती थांबली आहे. धाव फलकात 13. या आकड्यावरती 13 ऑन बोर्ड. टार्गेट काय सेट केला जाईल? कारण सध्या ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. अजूनही बॉल बाकी आहे त्या षटकातील मैदानावरती 3 रन चांगल्या सेट झाल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 न्यू बॅटर मैदानावरती आला कृपेश. 3 विकेट्स मैदानावरती गेल्यानंतर अजून एक डॉट बॉल मैदानावरती येईल.
आणि म्हणालो ना, सातपाटीचा फिरकीचा आक्रमण भरपूर मोठ्या मोठ्या टीमला टेन्शन देईल. त्याच्या विरुद्ध आक्रमण अगदी सेकंड इनिंगला ज्यावेळी होईल सुरुवात, आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल पलटवार. तो म्हणजेच एका बाजूला निरंजन, दुसऱ्या बाजूला कृपेश प्रसाद सारखे एक तगडं बॉलिंग युनिट टीम. फायर पास्तळकडे देखील. तर मी मॅच तोपर्यंत संपली नाही आहे जोपर्यंत अंतिम बॉल टाकला जात नाही आहे. फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॉल हवा त्या, बॉल अँड कॉट. कृपेश बॅक टू डग आउट. धक्का मैदानावरती लागलाय या ठिकाणी चौथा आणि कृपेशला परतावा लागतंय मैदानाच्या बाहेर. चला येऊ दडीजे एक सॉन्ग. छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मानियो दादो मारो शादी कराई दी. छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मानियो दादो मारो शादी कराई दी. छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मानियो दादो मारो शादी कराई दी. अजयजी खरत यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी अगदी आपण पाहिलं एक स्पोर्ट्स ट्रॅक स्पॉन्सर्स करण्यात आली आहे. तसेच कल्पेशजी खरत यांच्याकडनं मालिकावीरासाठी ट्रॉफी देण्यात आली आहे. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. स्वभावाना माणसाचा सूर्यासारखा पाहिजे, ना उगवण्याचा माज ना मावळण्याची लाज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. समोर चालला बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. डीप मध्ये उचलून थ्रो केला जाईल उमेश आणि तोपर्यंत एक सिंगल न धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. 14 लॉस ऑफ 4, 14ला 4 बाद सध्या स्टेज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्टेजला अगदी आपण पाहिलं ना, सातपाटी स्ट्रॉंग झोनला. त्यामुळे इथनं पलटवार कोण करेल बॅटिंग ट्रॅकवरती त्याकडे देखील लक्ष मैदानावरती लागले फायर पास्तळचं. कारण सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि युसुफ सर समजदार बनवतं. आणि अगदी या मॅच मध्ये 4 धक्के आतापर्यंत लागलेत. त्यामुळे एकातरी बॅटरला या मॅच मध्ये पलटवार करावा लागेल. कारण आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पडतात. त्यामुळे आज या मैदानावरती खेळताना असं खेळ हारू दे जिंकू दे, पण डंका तुमच्या नावाचा वाजला पाहिजे. अगदी महाराष्ट्र पोलीस दलातील एक जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, संघर्षातून ज्यांनी स्वतःचं अस्तित्व तयार केलं, विश्वास नांगरे पाटील. त्यांचं एक वाक्य, जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो एक नवा इतिहास. अविक मात्र यांच्याकडनं आदिलसाठी कॅश प्राईज आहे. 3 विकेट्स त्यानं काढले तर 500. टप्पा पडलाय, भरपूर फिरलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आणि मिडन ओव्हर घेतली तर आदिलसाठी 1000. आज आदिल त्या सोबतीने आपण पाहताय मैदानावरती अनेक मुस्लिम बांधव सातपाटीकडे. एका बाजूला आपण पाहताय आज त्यांचा रोजा देखील सुरू आहे. बट काय ना, सातपाटीच्या गावाच्या नावासाठी खेळलं जायचं आहे. हेच तर आहे, जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणारा खेळ आहे ना, हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आहे, जो तुम्ही खेळता तुमच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. म्हणून मी फक्त इतकंच म्हणेल, ना गीता बुरी है, ना बाइबल बुरा है, ना कुरान बुरा है, भेजे में घुसा हुआ वो शैतान है वो सबसे बुरा है. क्योंकि इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं और धर्म से बड़ी कोई इंसानियत नहीं. त्यामुळे जगावं तर आपल्या मातीसाठी आणि गावाच्या नावासाठी. आवडला असेल तर नक्की विचार करा. लॉंग ऑनला कॅच, फलंदाज बाद. धाव फलकावरती धावा आपण पाहताय फक्त आणि फक्त 15. एकदा बोला जय श्री. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता धावफलक 15 विकेट्स आले त्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 1 आणि अजून 2 बॉल मध्ये 2 विकेट्स काढले तर पारितोषिक आहे 500 रुपयाचं फेमस स्टार ग्रुप यांच्याकडनं. आणि अजून एक कोणीतरी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं कॉमेंट्री बॉक्स साठी. खारी भाऊ
पेडणे पुढचं नाव मला आठवण नाही. थँक्यू सो मच. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 रन्सची गरज मैदानावरती आपण पाहताय. या ठिकाणी टीम पास्तळला आणि इकडे रन्स बनतील का? हो, चाललाय बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि या चौकारानं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल आहे 19 धावा. एका बाजूला सातपाटी, दुसऱ्या बाजूला पास्तळ, एका बाजूला ध्रुव 11, दुसऱ्या बाजूला फायर 11. 44 वर्षाची परंपरा, इतिहास. घरच्या मैदानावरती अजिंक्यपद पास्तळला की सलग मैदानावरती आज 10वं टायटल जिंकून सातपाटी नावाचा डंगा फक्त पालघर नाही तर आता महाराष्ट्र टेनिस बॉल पटलावरती वाजेल. कारण टेबल टॉपर्स टीम जर भारतीय टेनिस बॉल पटलावरती ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहिलं सर्वाधिक मोठ्या प्रमाणात उल्लेख केला जातो जीजी स्पोर्ट्स वाकळण, चेंज द गेम वडवली, त्या सोबतीने जहरुमान गोरसई, कासार वडवली अशा काही दिग्गज टीमच्या नावाचा. आणि जर तुम्ही अशा प्रकारे 10 टायटल जिंकताय तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील टॉपेस्ट टीम मध्ये एक नाव अजून जोडलं जाईल. ध्रुव 11 सातपाटी. कम ऑन डीजे. सांग बेक्षी करवा मीटिंगशी करवा सांग देशी करवा मला चुम्मा सांग बेक्षी करवा मीटिंगशी करवा सांग देशी करवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू डीजे. चला 2 चौकार आल्यात. एकदा टाळ्या तर नक्कीच व्हायला हवा. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाजी करताना टीम पास्तळच्या बॅटर्ससाठी आणि धावफलक स्कोर कार्ड वरती चौकार षटकारांनी पुढे गेला. टीमची टोटल आहे 25 धावा. चलना पड़ता है अंगारों पर, इतिहास रचने को बिना ताकत झोंके तो एक जर्रा भी नहीं हिलता. संघर्ष दिलाता इंसान को मुकाम उसका, बिना मेहनत के को भी कोई फल नहीं मिलता. या मॅच मध्ये विजेता कोण त्याकडे लक्ष तर प्रत्येकाचं लागलं. हु विल विन द मॅच? टीम सातपाटी की टीम पास्तळ? अंतिम षटक. सातपाटी गावाचे उपसरपंच आदरणीय अभिजित दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांनी जर 2 कॅच या ठिकाणी टिपले तर 500 रुपयाचा पारितोषिक त्यांना दिलं जाईल. थँक्यू डीजे. धावफलकावरती रन्स 25 सेट झालेत. कमीत कमी इथनं 5 बॉल 10 करायचे आहेत आणि येत्या 5 बॉल मध्ये जर का मैदानावरती 10 रन्स आले 35 चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. पाच बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. सातपाटी पडदाना हटाओ, पर्दे को पर्दे में रहने दो. थोडंसं पुढे ना जा, चालेल. अख्खं मैदान तुमच्यासाठीच आहे भावानो. 5 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. अंतिम 5 बॉल आणि रन्स किती येतील? न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे आदर्श. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अमृत. बॉलिंग ट्रॅक वर फटका फसला की चांगला आहे. फसलाय डीप मध्ये फिल्डर आहे. गोलंदाज हसला. विकेट मिळाली आहे आणि बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. विकेटचा बद्दल खेळाडू बाद. थँक्यू डीजे. स्वर्गीय अंकुशमुती चषक पाहण्यासाठी अनेक महिला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. तर सगळ्या आमच्या माता भगिनींचं हार्दिक स्वागत आहे. या हे व्यासपीठ आपलं आहे. तुम्हा सगळ्या ताईंना विनंती आहे की आपण मंचावरती या आणि व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घ्या. कदाचित तुमची पावलं काहीसं मॅजिक करतील. परिस्थिती बदलेल पास्तळची. आज तब्बल 20 वर्षानंतर एवढा मोठा क्राऊड या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्वागत आहे आमच्या सगळ्या माता भगिनींचं. विनंती आपल्याला या आपण व्यासपीठावरती आपण प्रेक्षकांमध्ये मॅच पाहू नका. फटका ऑन साइडला खेळायचा होता आणि हॅट्रिक बॉल देखील होतं. एक सिंगल या ठिकाणी होतीये पूर्ण आणि एका सिंगलला स्कोर मैदानावरती बदलतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 26 धावफलकावर. एक आदर्श टीम म्हणून आज अगदी आपण सातपाटीला पाहिलं
पास्तळला पाहिलं भरपूर दर्जेदार क्रिकेट या दोन्ही टीम्सनं खेळलं. एक लेफ्ट शॉट खेळायचा होता, झाली आहे लिडिंग एज, विकेट मिळतीये. फलंदाज बाद, धक्का लागलाय मैदानावरती टीम पास्तळला. थँक्यू डीजे. शहापूरमधील अगदी एका मच्छीमारानं आदिवासी बांधवानं गायलेलं हे संगीत होतं. बाळा सिंगर त्याचं नाव जो आज आपल्यामध्ये नाही आहे, त्याची आठवण करून देणारे संगीत जे महाराष्ट्रामध्ये भरपूर गाजलं. आगरी, कोळी, कुणबी, कराडी समाजामध्ये भरपूर प्रसिद्धी या गाण्याला मिळाली. एका रात्रीमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला रिअल स्टार सुपरस्टार बनवतं, त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. सॉफ्ट हँड खेळलेत, बॉल चालला मैदानाच्या डीप मध्ये, लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट आहे, सेकंडचा कॉल, थ्रो चुकीचा आणि तोपर्यंत 2 धावा मैदानावरती मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच यज्ञेश, त्या सोबतीनं सुचेंद्रदा घरात अँड ऑल टीम ज्यांनी भरभरून प्रेम आज सगळ्यांनी दिलं. सत्र मैदानावरती संपलं पहिलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 झाली आहे आणि 29 धावेचं लक्ष मैदानावरती पार करण्यात आलं. खरं तर आज बोईसरमध्ये मी पहिल्यांदा आलो, बट म्हटलं जाताना स्वप्न मोफतच असतात, फक्त त्याचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. मला किंमत इतकीच मोजावी लागली की मला फक्त माझ्या प्रवासासाठी 4.5 तासाचा वेळ द्यावा लागला. बट त्या 4.5 तासाच्या वेळामध्ये आज बोईसरनं दिलेलं प्रेम आणि या पास्तळनं दिलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच, मनपूर्वक तुम्हा सगळ्यांचं आभार. असंच सर्वांनी फेअर क्रिकेट खेळत राहा. पालघरचं क्रिकेट फार वेगानं प्रगती करतं आणि येत्या काळामध्ये बोईसरचं क्रिकेट अगदी सातपाटी गाजवेल. त्या सोबतीनं आपण पाहिलं पास्तळ गाजवेल. आज सालवडनं भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं. सगळ्या अनेक साऱ्या आठवणी आज या स्पर्धेतनं घेऊन मी सुद्धा जाईल. पुढील तुम्हा सगळ्यांच्या क्रिकेटमय वाटचालीसाठी मी समालोचक ओमकार शेट्टे, डोंबिवली, वाकळण, माझ्याकडनं क्रिकेटमय शुभेच्छा. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय अंकुश स्मृती चषक 2024. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. आणि मॅच सुरू होईल. आपण हे ऐकूयात पालघरचा आवाज आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि बंधुतुल्य मित्र युसुफजी सय्यद सरांना. या युसुफ सय्यद सरांचं आम्ही करतो स्वागत. नेहमीच इकडे आल्यानंतर एक वेगळा मित्र परिवार मिळतो. आज प्रीतम असतील, त्या सोबतीनं स्वस्तिक असतील, अशा अनेक सारे समालोचक पाहायला मिळालं. महिला भगिनींचं आगमन होतं. सगळ्या ताईंचं हार्दिक स्वागत आहे या रंगमंचकावरती आणि येत्या काळामध्ये नक्कीच ही स्पर्धा एक मोठ्या उंचीवरती जाईल, याहीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद असेल चंद्रकांत, माफ करा, ओमकार शेट्टे यांचा आवाज आपण ऐकला. नक्कीच आमचे जवळचे मित्र, नक्कीच पाहू शकाल प्रिन्स ऑफ वाकलन आपण पाहिलं त्यांचा आवाज. नक्कीच धन्य सन्माननीय मंगेशजी भोईर साहेबांचं स्वागत पाहू शकाल. गणेशजी घरे साहेबांची शुभ हस्ते केला जाईल. नक्कीच आपण पाहतोय स्वर्गीय अंकुश स्मृती चषक 2024चा अंतिम सामना. मी युसुफ सय्यद नक्कीच सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. संध्याकाळच्या नक्कीच निनाद घरत साहेबांचं सुद्धा स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच महिला भगिनी सुद्धा आले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. निनाद साहेबांचं सुद्धा स्वागत केला जाईल गणेश साहेबांच्या शुभ हस्ते. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. महाराष्ट्राची आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी शेवटच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. नक्कीच पाहतोय स्वर्गीय अंकुश स्मृती चषक 2024चा अंतिम सामना. प्रसाद राऊत यावेळेस पहिला षटक घेतो. स्ट्राईकवर भावेश पाटील आणि नॉन स्ट्राईकवर आदिल. आपण पाहतोय आदिल चुनावला, भावेश पाटील, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला चेंडू फेकून दिलाय. हर्षवर्धन चेंडू खाली आले, परंतु यावेळेस संधी गमावली आहे.
आणि यावेळेस पाहू शकाल पहिल्या चेंडूवर भावेश पाटील यांनी निश्वास श्वास घेतला असेल आणि पाहू शकाल सिंगल धाव. लगेच पाहू शकाल या स्पर्धेमध्ये 5 दिवस पिण्याची पाण्याची सोय केली गेली. आदरणीय सन्माननीय मंगेशजी भोईर साहेबांच्याकडून गेली. नक्कीच धन्यवाद असेल मंगेशजी भोईर साहेब आपणा सुद्धा. बोलूया आपण एक चेंडू श्री गणेश केले गेले पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. हर्षवर्धन यांच्याकडून नक्कीच चुकी झाली आहे. भावेश पाटीलला जीवनदान दिला गेला. यावेळेस लेफ्ट हँड बॅटर पाहू शकाल स्ट्राईकवर आदिल चुनावाला. काय सामना रंगला मैदानाच्या 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटक 29 माफ करा 7.25 सरासरी गाठायची आहे. यावेळेस सुरेख चेंडू प्रसाद राऊत लोकल बॉय ऑफ पासल आपण पाहू शकाल मामांच्या पावलावर पाऊल टाकून यांनी सुरेख गोलंदाजी नक्कीच निर्माण केली आहे. तोच गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसरा चेंडू निर्धाव. येणारे 22 चेंडू बनवायचे 28. हा सामना कुठे जाईल 5 की 7 पाटी. यावेळेस स्विच खेळण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल निहाल शॉर्ट फाईन लेगला होते. चेंडूला फील्ड करतायत परंतु 25-22चा कॉल दर्शत असताना तृणाल विंदे सर आणि एकी धावाने धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2. नक्कीच सूर्य मावळलाय आकाशच्या गगनामध्ये परंतु यावेळेस पाहू शकाल संध्याकाळी 17 मध्ये नक्कीच प्रेक्षकांची भीड आपण पाहतोय. हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि प्रत्येक वेळा क्रिकेटरला सपोर्ट करणारे प्रेक्षक जे आहेत त्यांना असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा प्रेक्षक बाहेरून सपोर्ट करते एक वेगळी ऊर्जा खेळाडूंना भेटते खेळण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल फुल टॉस बॉल होता आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमरच्या पार आलाय चौकार. पंचांनी नो बॉल घोषित केला. भीमर चेंडू यावेळेस नो +4 4 दॅट इज धन्यवाद मास्टर धन्यवाद. चला तो स्पीड अप करा प्लीज धीरज जास्त वेळ घेऊ नका. 55 नो बॉल घोषित केलाय आणि पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफलकावर तब्बल लगावली जाते 7 धावा. 3 चेंडू 7 धावा धावफलका लगावले गेल्या. पाहू शकाल अजून बनवायचे 22 येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 21 चेंडू आणि 22 धावांची गरज. 21 बॉल 22 रन्स टू विन. बॉल टू रन इक्वेशन पाहू शकाल लगावले गेले. ध्रुव 11 सातपाडी नक्की आकाशामध्ये चमकणारा तारा म्हणजे ध्रुव तारा त्याच नावावर संघ पण पाहू शकाल खेळतो. यावेळेस फाईन लेगला प्रेक्षकांना सलामी करणारा आलाय षटकार 6 धावा. तर बघूया आपण तसं महाराष्ट्र षटक प्रसाद राऊतच्या माध्यमातून आतापर्यंत पाहू शकाल 4 चेंडूमध्ये धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या. तब्बल 13 धावा अजून बनवायचे 16. यावेळेस बैठक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आदिल खूप पुढे सरसावले. शेवटच्या क्षणामध्ये चांगला कॉल दिला. यावेळेस नाहीच कॉल. नक्की पाहतो की मैदानाच्या आत जेव्हा 2 खेळाडू खेळपट्टीवर खेळतात 2 बॅटर त्यांच्या मुखमधून 3 शब्द येणं खूप गरजेचं असतं. येस नो वेट चल थांब नाही. यावेळेस नाहीचा कॉल दिला गेला आणि सुखरूपपणे आदिल चुनावाला हा बॉलवर पोहोचले आणि कुठली धाव नाहीये. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. यावेळेस पाहू शकाल फटका तर्फासलाय. चेंडू खाली खेळाडू आलेत. राकेश यावेळेस करणार नाही चुकी आणि फलंदाज होते गॉन. डीजी होते ऑन. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये पाहू शकाल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजन दादा घरत आपण पाहू शकाल. मेगा फायनलचा मॅच हा षटक खूप महत्वपूर्ण आहे. निरंजन दादा घरत यांचं षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे कारण की 18 चेंडू 16 धावा डिफेंड करायचे आहेत आणि या स्पर्धेचे नियम आहेत कंपल्सरी चेसिंग. जर पहिला बक्षीस क्रमांक तुम्हाला पटकवायचा आहे तर 16 धावा बनवाव्याच लागतील येणार 18 चेंडू मागे. आता पाहिलं एकमेव गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक विकेट्स घेतली आहे तो म्हणजेच निरंजन दादा घरत. पालघर तालुक्याचे एक अप्रतिम गोलंदाज ज्यांनी पालघर तालुका नव्हे पालघर जिल्हा नव्हे पालघरचं नाव पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर ज्यांनी गाजवलाय तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये
ज्यांच्या अनुषंगाने एवढी मोठी स्पर्धा आपण पाहू शकाल, एवढा सुरेख मैदान आखलं गेले तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, लॉक स्टॉपला खेळाडू आले, चेंडूला फील्ड केले गेले प्रसादच्या माध्यमातून. नक्की पंच बाईचा कॉल दर्शवत असताना 22 चेंडूमध्ये एक धाव नक्कीच लगावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा धावफलकावर. अर्धा पल्ला नक्कीच गाठले, अजून पाहू शकाल 15 धावा बनवायचे. येणारे चेंडू असतील 17. 17 बॉल 15 रन्स टू विन. पाहू शकाल ध्रुव 11 सातपाडी या संघाला विजयासाठी 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेस दिवेश पाटील ऑन स्ट्राईक. मयुरेश पाटील पाहू शकाल यष्टीचे खापे खूप जवळ आहेत. पाहू शकाल ऑन साईडला 3 खेळाडू सजवले गेले, ऑफ साईडला 2 खेळाडू आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ. यावेळेस पाहू शकाल फुल टॉस बॉल होता, हलक्या बॅटने स्ट्रेअर केला गेला. निहाल पाहू शकाल चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, त्याचा फंबल झाली, फेकी केली गेली, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आपण सांगतो ना क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमखम लागतं. यावेळेस दोन्ही बॅटरनी दमखम दाखवलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सहसावते. धावसंख्या धरून पोहोचेल धावफलकावर 16 धावा. यावेळेस पाहू शकाल हलक्या बॅटने खेळला गेला. बघूया आपण एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. नक्कीच आदिल आपण पाहू शकाल धाव घेत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, 2 धाव परिपूर्ण, तिसरा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही. नक्कीच पंच मी एक विनंती असेल, आदिलला उपास सोडायचंय तर 1 मिनिटाचा ब्रेक भेटेल का, कारण की वेळ झालेली आहे. तर आपण पाणी पाठवतो मैदानाच्या आतमध्ये का चेंडूची गोष्ट करेल. प्लीज 1 मिनिट चला लगेच पाठवून द्या. नक्कीच उपास सोडायचा टाइम झालेला, रोजा सोडायचा आधी जायचं लागेल. राजू पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. आदिल रोजाने आहे, रमजानचा नक्कीच पवित्र महिना शिवर आहे, नक्कीच उपास सोडण्याचा वेळ झालेला आहे. उमेर आणि आदिल असे 2 मुस्लिम बांधव आहेत. आपण पाहू शकाल ध्रुव 11 सातपाडी सगळं घेत असताना नक्कीच उपास नक्कीच वेळ झालेला आहे. परंतु पाहू शकाल अंकुश स्मृती चषक एक अप्रतिम स्पर्धा फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल राबवली गेलेली. नक्कीच अशा प्रकारे पाहिलं गेलं तर ओमकार सरांनी सांगितलं की फायर नाम सुनके फ्लावर समजे क्या फायर है. अशा प्रकारची टुर्नामेंट पाहायला भेटली. तब्बल 44 वर्षापासून आपण पाहू शकाल हा काळ गाजवलाय आणि येणाऱ्या अजूनही 440 वर्ष हा नाव नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये नाव गाजवेल. फायर क्रिकेट क्लब तयार झाला पाहिजेत. एक अप्रतिम उपकरण पाहू शकाल पासलकरांनी नक्कीच राबवलाय आणि येत्या काळामध्ये सुद्धा राबवतात येईल. दुसरा षटक मार्ग असतो. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट की धावा धावफलक लगावले गेले तब्बल 18. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये पाहू शकाल 15 चेंडू मध्ये बनवायचे मात्र 11 धावांची गरज. 15-11चं समीकरण आहे. दिवेश पाटील यावेळेस स्ट्राईकवर. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल शॉट थर्ड कृपेश होते, चेंडूला फील्ड केलाय. नॉन स्ट्राईक चुकी 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 आणि यावेळेस पाहू शकाल आदिल आणि दिवेश पाटील एकेला 2-2ला 3 मध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहू शकाल 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या अंकावर. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये पाहू शकाल मोठ्या फटकेबाजी करायची होती, परंतु चौथ्या षटकाच्या मागील 2 षटकात लावीने चांगले फटके खेळले होते, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या नाही. तिकडून कुठं संघ बॅकफुट पाहायला भेटला आपल्याला. यावेळेस फटका सुरेख डीप बॅकवर्ड पॉईंट खाली निघून जातो. चरळला सीमारेष पार आलाय चौकार 4. धन्यवाद. लगेच पाहू शकाल सौभाग्यवती बिंदिका रुपेश गरत मॅम सुद्धा आगमन झालंय. सलवर ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेलाय. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू आलेत, परंतु यावेळेस पाहू शकाल चुकी करतायत फायर पास्टरचे खेळाडू. जिकडे धावा नाहीयेत तिकडे धावा एक्स्ट्रा खर्च केल्या जात आहेत आणि पाहू शकाल 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरसावते 27. 2 षटकांचा खेळ संपले गेले. येणारे 12 चेंडू बनवायचे मात्र 2. नक्कीच पाहू शकाल ध्रुव 11 सातपाडी संघ चॅम्पियन बनेल. सातपाडी संघ नक्कीच सामना संपला जेव्हा सांगेल तेव्हा मध्ये जायचं. प्लीज अभिजित म्हात्रे लक्षात घ्या, जेव्हा सांगेल तेव्हा मध्ये मैदान जायचंय. डगआउट सोडायचं नाही कोणी. डगआउट तुम्हाला एक डिसिप्लिन दाखवायचं आहे.
अवधूत हे लक्षात घ्या. कोणी अनाउन्स केल्यानंतर आपण मध्ये जायचं प्लीज. ओके, तर 2 षटकं आणि 2 धावांची गरज. आपण पाहू शकाल हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय अंकुश स्मृती चषक आपण पाहू शकाल चॅम्पियन बनेल का. 12 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज मार्कवर मिस्टर धीरज. स्ट्राईकवर आपण पाहू शकाल आहे ते म्हणजेच मिस्टर दिवेश पाटील. 3 चेंडू खेळले. आदिलने अजून एकही धाव बनवली नाहीये. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. परफ्यूम डिलिव्हरी वेगवान चेंडू मयुरीच्या हातामध्ये निर्धाव. 11 चेंडू बनवायचे 2. जर ध्रुव 11 सातपाडी चॅम्पियन बनतोय तर 2 वीक मध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनेल. दर्शन उछळली दांडी चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. आपण पाहू शकाल यावेळेस अंकुश स्मृती चषक चॅम्पियन बनवायच्या नक्कीच खूप जवळ आहे. डाऊन द ग्राउंड खेळला गेला. डीप मध्ये आपण पाहू शकाल राकेश आहेत. आदिल पुढे सरसावले होते परंतु दिवेशने थांबवलंय आणि सामना होतोय लेवल. मात्र 1 धावांची गरज. नक्कीच मी धन्यवाद करेन प्रत्येकदा फायर क्रिकेट क्लब आणि आमचे सिनियर खेळाडू आमचे दादा निरंजन दादा घरत. नक्कीच पाहू शकाल गिवली संघाच्या नावावर वाईल्ड कार्ड एंट्री भेटली दुर्योधन सातपाडी संघाला आणि यावेळेस पाहू शकाल तो मेगा फायनल चॅम्पियन बनण्याचं खूप जवळ आहे. आपण सांगतो ना की एंट्री लेट आहे परंतु ग्रेट आहे. वाईल्ड कार्ड एंट्री दिली गेली दुर्योधन सातपाडीला या स्पर्धेमध्ये आणि चॅम्पियन बनण्याच्या 1 पाऊल मागे. 28 वर 1 येणारे 9 चेंडू बनवायची 1 धावा. यावेळेस उभ्या खेळण्याचा प्रयत्न चेंडूवाला निर्धाव. नक्कीच अजून किती चेंडू खेळतील सातपाडी संघाचे. नक्कीच प्रेक्षकांच्या खेळाडूच्या मनाची धडकनामध्ये आहेत की कधी मैदानाच्या आतमध्ये जावं कधी एन्जॉय करावं. नक्कीच बघूया आपण. मात्र 1 धावांची गरज. आदिल यावेळेस चॅम्पियन बनण्याची धाव त्यांच्या बॅटमध्ये येईल का. चॅम्पियन बनलाय संघ. चॅम्पियन बनलाय संघ ध्रुव 11 सातपाडी. नक्कीच आपण थांबतोय परंतु आपण थांबत नका. आपण वळूया. यावेळेस आपण पाहू शकाल आमचे सूत्रसंचालक आमच्या जोडले गेले धरकाका यांच्या वतीने आणि चॅम्पियन ठरलाय तो म्हणजे संघ ध्रुव 11 सातपाडी.